गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळची वेळ होती आणि मला की नाही गावाकडे निघायचं होतं, कारण की आमच्या गावाकडे यात्रा आहे. आता ती कोणती चला सांगतो, स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. ते नवीन नवीन गाडी शिकायचं भूत असल्यामुळं की नाही मी दादाला नेहमी म्हणत असतो की जाताना पण गाडी मीच चालवणार आणि येताना पण मीच चालवणार. आणि मी आज ना पूर्ण घरापर्यंत गाडी चालवली, त्यामुळे मी वेगळ्याच आनंदात होतो. घरी आल्या आल्या मम्मीनं पहिला ना मला जेवायला वाढलं आणि मी घरात अजिबात काही खाऊन आलो नव्हतो. जेवण वगैरे झाल्यानंतर आमची आवरावर चालू झालेली आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे पाणी आणून द्यायचं होतं, कारण की घरात ना जेवण बनवायचं होतं, त्यामुळं पाणी लई जास्त लागणार होतं. आणि कमीत कमी मी तुम्हाला सांगालोय 50 खेपा फक्त पाण्याच्याच केल्यात. मला एक गोष्ट कळली नाही की आम्ही दोघं पण एकाच गोष्टीकडे बघालतो, पण ती कुठली गोष्ट होती ही तर काय मला आठवत नाहीये. दुसऱ्या दिवशी की नाही अंघोळ करून बाहेर पडलो आणि बघतोय तर काय डोळा एक ना लाल भडक झालेला, कारण की माझ्या डोळ्यामध्ये शॅम्पू गेला होता. आजपर्यंत असं लई कमी वेळ झाली की माझ्या डोळ्यात शॅम्पू गेला नाहीये. जेव्हा जेव्हा मी डोकं धुतो ना, माझ्या डोळ्यात कसं का होईना शॅम्पू जाणारच जाणार. त्यात आज मंगळवार होता, त्यामुळे सारखी लाईट ये जा करत होती. तरी पण लाईट जेव्हा आली नाही, मी पूर्ण केस ड्राय करून घेतलो. आणि माझा जो मेन ड्रायर आहे ना, तो घरातच आहे, त्यामुळे मला 1.5 तास लागलेत केस वाळवायला. आणि एवढूशे केस आहेत माझे. घरातलं काम करून कमी, पण बाहेरचं काम करून करूनच मी लई जास्त दमलोय, कारण की छोट्या छोट्या गोष्टीला पण ना मला गाडी काढून दुसरीकडे जावं लागत होतं आणि फिरून फिरूनच माझी हालत टाईट झाली होती. आता मेन मुद्द्यावर येऊया. आमच्या घराच्या पुढं नाही म्हसोबाचं मंदिर आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही म्हसोबाची यात्रा करत असतोय, त्यामुळे दर वर्षीसारखं या वर्षी पण आम्ही म्हसोबाची यात्रा केली होती. यात्रेच्या निमित्तानं का होईना पण सगळेजण एकत्र असतात, ती गोष्ट लई भारी वाटते मला. सगळ्यांसाठी तर नॉनव्हेज बनवलं होतं, पण मी ना अर्धा किलो पनीर पण आणलं होतं जे व्हेज खाणार आहेत त्यांना, कारण की मी स्वतःच व्हेज आहे, त्यामुळे मी तर पनीरच खाणार होतो. बाय द वे, तुमच्यात पण अशी यात्रा करतात की नाही मला नक्की सांगा.